विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 8वी विषय गणित मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 8 सेमी व मराठी माध्यमासाठी आज आपण पुढील घटक व्यस्त चलन इनव्हर्स व्हेरिएशन पाहणार आहोत. बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. मी आगत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. चलन या घटकातील आता आपण जो घटक पाहणार आहोत त्याचे नाव आहे व्यस्त चलन. तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण समचलन पाहिलं होतं. आज आपण व्यस्त चलन इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर काय x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत हेच विधान x आणि y व्यस्त चलनात आहेत असे लिहितात. x आणि y व्यस्त चलनात असतील तर x गुणिले y हे स्थिर पद असते आणि त्यांना k मानून उदाहरणे सोडवणे सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो पहा, दोन चल आहेत, एकाला x दुसरं y आणि ते दोघं व्यस्त चलनात आहेत. व्यस्त चलन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समचलन पाहिलं होतं. समचलन म्हणजे काय असतं की एक गोष्ट बदलली की दुसरी सुद्धा गोष्ट आपोआप बदलते. म्हणजेच बदलते म्हणजे काय, एका गोष्टीची किंमत वाढली की दुसऱ्या सुद्धा गोष्टीची किंमत वाढलीच पाहिजे, किंवा एका गोष्टीची किंमत कमी झाली की दुसऱ्या सुद्धा गोष्टीची किंमत कमीच झाली पाहिजे. त्याला समचलन म्हणतो. व्यावहारिक भाषेत जर सांगायचं म्हटलं व्यस्त प्रमाण, तर व्यस्त प्रमाण किंवा व्यस्त चलन कशाला म्हणायचं, एक गोष्ट एका गोष्टीची किंमत वाढली की दुसरी गोष्टीची किंमत कमी होते म्हणजे व्यस्त, किंवा पहिल्या गोष्टीची किंमत जर कमी झाली तर दुसऱ्या गोष्टीची किंमत आपोआप वाढते आणि हे जे प्रमाण असतं ते व्यस्त असतं. म्हणून x आणि y हे व्यस्त चलनात आहेत. ते कसं द्यायचं, x व्यस्त चलन 1/y असे दर्शवतात. मग आपल्याला माहिती आहे, आपण कालच बघितलं होतं, याला व्यस्त चलन म्हणायचं. x व्यस्त चलन y, मला हे चिन्ह काढायचं आहे म्हणजे मी काय घेणार, x बरोबर k गुणिले 1/y आणि मला k ची किंमत काढायची, तर x y भागते इकडे आल्यावर काय करणार आहे, तो गुणणार आहे. म्हणजेच k हा काय, त्या चलनाचा स्थिरांक आहे. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने व्यस्त चलनाचं आपण व्याख्या पाहिली. आता इनव्हर्स व्हेरिएशन, द स्टेटमेंट x is inversely proportional to y can be expressed as there is inverse variation in x and y. मग असंच x च्या साइनला इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं अपॉन 1/y. म्हणजे हे कसं आहे, देर इज इनव्हर्स व्हेरिएशन, याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं x आणि y मध्ये. इफ x and y are in inverse proportion, x आणि y जर इनव्हर्स प्रोपोर्शन असतील तर x into y is a constant. Assuming the constant to be k, it is easy to solve problem. तर x गुणिले y यांचा गुणाकार जो असतो तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे कसं, आता बघा का, x इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/y, x इज इक्वल टू, हे साइन काढलं, इक्वल टू k इंटू 1/y. म्हणजे काय येईल, x इंटू y आणि इकडं काय आला तुमचा आपोआप k हा आलेला आहे. म्हणजे x इंटू y हा कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, k हा तुमचा कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे तसंच दिलंय, x इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/y, x इज इक्वल टू ky or x into y is equal to k. This is equation of variation. k is constant of variation. तर ह्याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, आणि k हा जो असतो तुमचा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असतो. विद्यार्थी मित्रांनो आता आपण यांचा सराव संच पाहणार आहोत. सराव संच पाहण्यासाठी मी इथं मुद्दाम वेगवेगळी उदाहरणे घेतलेली आहेत. सराव संच 7.2 प्रश्न पहिला, एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या म्हणजे हे आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे. मजुरांची संख्या 30, दिवस 6. आता इथं नीट लक्ष द्या, 30चं मजूर 20 झालं म्हणजे इथं मजुरांची संख्या कमी होते. मग 30 मजुराचं जर 20 मजूर कमी झालं तर इथं 6 दिवसाचं किती दिवस होतात, 9 दिवस. म्हणजे काय, मजुरांची संख्या कमी झाली की दिवस वाढतात, म्हणजे एक गोष्ट कमी झाली की दुसरी वाढते. पुढे विचारलंय 9 दिवसाचं 12 दिवस आहे. बघा आता इथं पहिलं जे काय काम पूर्ण व्हायला 9 दिवस लागत ते आता 12 दिवस लागतात.
मग याचा अर्थ काय होईल बघा, 9 दिवसाचं 12 दिवस लागतात. तर इथं जे मजूर आहेत ते मजूर 20 पेक्षा कमी येतील का जास्त येतील हे काढायचंय. पुन्हा 10 आणि 36. काल आपण जे समचलन पाहिले त्या समचलनामध्ये भागाकार होतो, भागाकार स्थिर असतो. व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो का? कारण आपण ते x गुणिले y बरोबर k हे समीकरणच पाहिले ना. मग आपण गुणाकार करू ह्या दोघांचा. 30 सक याला आपण 180 म्हणू, 20 9 हा सुद्धा 180. मग ह्या किमती आपल्याला काढायला सोपं जाईल. आता इथं मजुरांची संख्या काढायची, पण हितला आणि हितला गुणाकार सगळ्यांचा गुणाकार स्थिरच 180 असणार आहे. हा सुद्धा गुणाकार 180 आणि हा सुद्धा गुणाकार 180. हितल्या आणि हितल्या संख्येचा गुणाकार 180 असणार आहे. मग आपण तिथली संख्या जर x मानली तर x गुणिले 12 बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 12. 12 1 12, 18 12 गेला 6 आणि 12 पंचे 60. म्हणजे इथं जे उत्तर आले ते किती आले? 15. आता बघा, हितल्या आणि हितल्या संख्येचा गुणाकार किती असणार आहे? 180. म्हणजे आपण करू 10 गुणिले y बरोबर किती? 180. म्हणजे y बरोबर 180. 10 जाऊन त्याला भागणार, शून्याला शून्य गेला म्हणजे 18. म्हणजे 18 गुणिले 10 किती झाला? 180. आणि हितल्या आणि हितल्या संख्येचा गुणाकार तो सुद्धा 180 असणार आहे. म्हणजे पुन्हा मी x घेतला 36 बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 36. त्याला थोड्या वेळ 9 ने भाग लावू आपण. 9 चौक 36, 9 दुनी 18, 9 शून्य 0. आता 4 ने भाग जाईल. 4 पंचे 20. 4 पंचे किती 20 आलेला आहे. अशा पद्धतीने ह्या रिकाम्या जागा आपण इथं भरलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहा सेमीसाठी उदाहरण पाहू. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स, हे नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज म्हणजे हे डेज टू कम्प्लीट अ वर्क गिव्हन द फॉलोइंग टेबल, कम्प्लीट द टेबल. आता ही दिलेली सारणी हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे का इनव्हर्स व्हेरिएशन कसं बघायचं? आता म्हणजे कसं असतं, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये ही गोष्ट वाढली की ही सुद्धा वाढते किंवा ही कमी झाली तर ही सुद्धा कमी होते. आता 30चं 20 झाले बरोबर आहे, म्हणजे कमी झालं बरोबर आहे. 30चं 20 झाले कमी, पण 6चं 9 झाले म्हणजे इथं जास्त. ही गोष्ट कमी झाली, नंबर ऑफ वर्कर्स कमी झालं तर डेज वाढलं. म्हणजे 100% कोणतं व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. असं इनव्हर्सली आलं की वेगवेगळं आलं असं उलटं की त्याला इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं. आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये कॉन्स्टंट काय असतो? तर x इंटू वाय इज इक्वल टू किती असतो तुमचा k. 30 इंटू 6 180, 20 इंटू 9 180. हितल्या सुद्धा दोघांचा गुणाकार किती येणार आहे? 180. हितल्या सुद्धा दोघांचा गुणाकार 180 आणि हितल्या सुद्धा दोघांचा गुणाकार 180. आता मी ह्याला x मानला, ह्याला y मानला आणि ह्याला z मानला. आपण आता काढू. म्हणजे x गुणिले 12 बरोबर किती? 180. याचा गुणाकार असणार आहे एवढा. म्हणजे x बरोबर 180 भागिले 12. 12 1 12, 18 12 गेला 6 म्हणजे 60 आणि 12 पंचे 60 आलेले आहे. इथं जे उत्तर आहे ते किती आलं तुमचं? 15. दुसरं विद्यार्थी मित्रांनो पहा, y गुणिले 10 बरोबर किती? 180. y बरोबर 180, 10 गुणतोय इकडं आल्यावर भागेल, शून्याला शून्य जाणार म्हणजे y बरोबर किती येणार आहे तुमचा? 18 येणार आहे. किंमत टाकतो मी, y ची किंमत 18. बघा 15 गुणिले 12 करा 180 येणार आहे, 18 गुणिले 10 करा 180 येणार आहे. आणि तिसरं z आणि 36 यांचा सुद्धा गुणाकार किती येणार आहे? 180. म्हणजे z गुणिले 36 बरोबर किती? 180. आणि z बरोबर 180 भागिले 36. 36 गुणते भागलं, 18 1 18, 18 0 0, 18 2 36. 2 जर भाग लावला तर 10. म्हणजे z ची सुद्धा किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो? 5 आलेली आहे. म्हणजे बघा 30चं 20 कमी, 6चं 9 वाढलं, म्हणजे ह्याला इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं. 20चं 15 कमी झालं, हे कमी झालं म्हणजे 9चे 12 झालं. 9 दिवसाचं 12 दिवस झालं म्हणजे वाढलं. एक गोष्ट कमी दुसरी वाढते. 15चं 10 वर कमी झाले म्हणजे खालचे वाढणार, 12चे 18. अशा पद्धतीने जे व्हेरिएशन असते त्याला आपण इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणणार आहोत.
खालील प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे काय करा समीकरण लिहा. घेऊ आपण पहिलं जे उदाहरण आहे पी व्यस्त चलन 1/q पी बरोबर 15 त्यावेळेस q बरोबर किती आहे तुमचा 4 आहे. मग आपल्याला माहिती आहे पी बरोबर हे चिन्ह काढायचं म्हणजे की k आणि गुणिले इथं काय लिहिलं मी 1/q लिहिलेला आहे. मग आपण ह्याचा गुणाकार करतो पी जाऊन ह्याला गुणणार पी क्यू बरोबर किती तुमचा k. म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लावले त्यांनी चलनाचा स्थिरांक काढायला लावलेला आहे. म्हणजे इथं दिलंय त्यांनी काय दिलंय पी बरोबर 15 आणि q बरोबर किती 4. टाकू किमती आपण ह्याच्यात 15 गुणिले 4 बरोबर q म्हणजे q बरोबर 15 चौक किती आला तुमचा 60 आलेला आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो 15 चौक किती आलं तुमचं 60 आलेलं आहे. म्हणजे हा झाला चलनाचा स्थिरांक. सॉरी चलनाचा स्थिरांक जो आहे तो कोणता तुमचा k आहे. म्हणून नाही तुमचा असताना k आहे लिहिला आहे. इथं काय करतो कारण पी गुणिले q बरोबर k म्हणून घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो चलनाचा स्थिरांक तो किती आला p बरोबर किती आलेला आहे. आता चलनाचे समीकरण लिहायचं. मग आता चलनाचे समीकरण काय आहे तुमचं तर हे जे गुणाकार असतो ना ते असते चलनाचे समीकरण. आपण चलनाचे समीकरण बरोबर चलनाचे कसे काय समीकरण बरोबर समीकरण काय तुमचं p गुणिले k q बरोबर k. मग विद्यार्थी मित्रांनो इथं काय येणार आहे बघा p गुणिले q p q आणि k ची किंमत किती आहे तुमची 7. हे जे झालेलं आहे हे तुमचं झालं चलनाचे समीकरण असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपण तुमचं दुसरं सोडवू तर दुसरं जे उदाहरण आहे ते काय z व्यस्त चलन w जेव्हा z बरोबर 2.5 तेव्हा w बरोबर किती आलेला आहे तुमचा 24 आलेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मी काय करणार मी काढणार चिन्ह z बरोबर k गुणिले w म्हणजे k बरोबर काय होईल k बरोबर z गुणिले w. इथे लक्षात हा झाला चलनाचा स्थिरांक. मग किंमत टाकू आपण z बरोबर 2.5 w बरोबर किती 24 बरोबर किती आला k 25 100 की 0 10 25 50 60.51 म्हणजे k ची जी किंमत आहे ती विद्यार्थी मित्रांनो k ची किंमत किती आलेली आहे तुमची 60 आलेली आहे. याला म्हणायचे चलनाचा स्थिरांक. आता चलनाचे समीकरण काढू. आता हे समीकरण डायरेक्ट लिहायचे z गुणिले w बरोबर k ची किंमत किती 60. हे जे आहे हे झालं तुमचं चलनाचे समीकरण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मराठी माध्यमाची 2 उदाहरणं पाहिली आहेत. अजून आपण पुढच्या उदाहरणाकडे इथं त्याला इरेज करू आणि तिथे पाहणार आहोत. ओके ठीक काय आहे व्यस्त चलन 1/t वर्ग बरोबर आहे. मग आता मला चिन्ह काढायचे s बरोबर k गुणिले t वर्ग s गुणिले t वर्ग इकडे गुणणार बरोबर किती k. आता पहा काय काय दिलंय ते बघू आपण करूया. s बरोबर 4 त्यावेळेस t बरोबर किती 5 म्हणजे 4 गुणिले 5 चा वर्ग बरोबर k 4 गुणिले 25 बरोबर k म्हणजे 25 चौक किती आलेला आहे तुमचा 100 आलेला आहे. ते झालं तिसरं. हा पण k ची किंमत 100 आली म्हणजे तो काय झाला तुमचा चलनाचा स्थिरांक.
हा जो आहे तो काय झालेला तुमचा चलनाचा स्थिरांक झालेला आहे. तो किती आला तुमचा के बरोबर किती आला 100. आता दुसरं जे आपण चलनाचे समीकरण घेऊ. काय चलनाचे समीकरण? हे आहे आपले चलनाचे समीकरण एस गुणिले टी वर्ग बरोबर के, म्हणजे एस टी वर्ग बरोबर के ची किंमत किती तुमची 100. म्हणजे हे जे आहे ते काय झालं तुमचं चलनाचे समीकरण आता आपण तिथे म्हणणार आहोत. आणि चौथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पाहूया याच्यातलं कसं आहे ते. त्याच्यासाठी मी पूर्णपणे गाडीत आहे. आणि आता पाहू चौथं उदाहरण. एक व्यस्तानुपाती एक करणी वाय जेव्हा x बरोबर 15 तेव्हा y बरोबर किती तुमचा 9 आहे. मला हे चिन्ह काढायचे विद्यार्थी मित्रांनो. x बरोबर k गुणिले काय आला y. तर y जाऊन हरा गुणिले x गुणिले y बरोबर k. म्हणजे हा जो आहे हा काय झाला तुमचा चलनाचा स्थिरांक. हा जो आहे तो काय झाला तुमचा चलनाचा स्थिरांक झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता ह्या चलनाचा स्थिरांक झाला. आपण चलनाचा स्थिरांक काढू. x ची किंमत किती आहे तुमची 15. x बरोबर 15 तेव्हा y बरोबर किती आहे 9. टाकू किंमत त्याची. x बरोबर 15 परंतु हा जो y आहे त्याला वर्गमूळात आहे गुणिले y ची किंमत 9 आणि त्याची किंमत काढायची 15 गुणिले 3 बरोबर k. k बरोबर 15 किती झालेला आहे तुमचा 45 झालेला आहे. ओके. आता चलनाचं समीकरण जे आहे चलनाचं समीकरण हेच आहे. काय x गुणिले करणी y बरोबर k. म्हणजे x गुणिले करणी y k ची किंमत जी आहे ती किती तुमची 45 आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. याच्याप्रमाणे आपण घेतली पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं सर्व उदाहरणे सोडवलेली आहे. पुढे जाऊ आपण. सेमीसाठी हेच आहे. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो. आता सेमीवाल्यांनी पाहिले तरी सुद्धा मी त्यांना देतो. पहिलं उदाहरण सोडून पी इनव्हर्स व्हेरिएशन 1/q. ही साइन काढलं p इज इक्वल टू k इंटू काय आला 1/q. म्हणजेच काय येईल p इंटू q इज इक्वल टू k. म्हणजे दिलं p इज इक्वल टू 15 q इज इक्वल टू 4. म्हणजे 15 इंटू 4 इज इक्वल टू k. म्हणजे k इज इक्वल टू किती आला तुमचा 60 आलेला आहे. ओके. हे झालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं काढायचं तर आता ही इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असतं आपलं p गुणिले q इज इक्वल टू k. म्हणजे काय येईल बघायचं उत्तर p गुणिले q. पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय आलं त्याचं pq आणि k ची किंमत किती आली 60. pq इज इक्वल टू 60. हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि पहिलं जे आहे ते कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झालेलं आहे. z इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/w. आता मी साइन काढतो. z इज इक्वल टू k इंटू काय होईल तुमचा 1/w. म्हणजे z इंटू हा w इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन होणार बरोबर किती आहे तुमचा k आहे. z ची किंमत किती आहे तुमची 2.5. w ची किंमत किती आहे 24 बरोबर k. 25 100 शून्याच्या 10 25 50 10 60.1 आणि इज इक्वल टू किती k. k इज इक्वल टू किती आलेला आहे तुमचा 60 आलेला आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय तर हे आहे p इंटू q इज इक्वल टू k
म्हणजे PQ इज इक्वल टू किती झालेला आहे तुमचा 60 झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे पहिलं उदाहरण जे आहे ते सोडवलेलं आहे. पहिलं उदाहरण ओके. आता दुसरं जे उदाहरण आहे दुसरं सुद्धा सोडवलेलं आहे. PQ नाही Z आणि W आहे. तरी माझ्या लक्षात आलं काय मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो कोणाचं उदाहरण आहे Z इंटू W. इथं काय झाला तुमचा ZW झालेला आहे. दोन उदाहरणं सुटली विद्यार्थी मित्रांनो. आपण आता तिसऱ्या आणि चौथ्याकडे जाणार आहोत. आता तिसरं पहा इथे दिलं S इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/t². म्हणजे साइन काढतो म्हणजे S इज इक्वल टू K इंटू 1/t². आता असं करतो S t² मल्टिप्लिकेशन होणार S इंटू t² इज इक्वल टू किती आला तुमचा K आलेला आहे. किमती टाकायचं S इज इक्वल टू 4 आणि T इज इक्वल टू 5 बरोबर आहे. 4 इंटू T चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला K. 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू K. म्हणजे K इज इक्वल टू किती आलेला आहे तुमचा 100 आलेला आहे. याला काय म्हणायचं याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इक्वेशन कोणतं आहे तुमचं S इंटू t² इज इक्वल टू K. S t² इज इक्वल टू K ची व्हॅल्यू 100 आहे. म्हणजे ST चा वर्ग बरोबर किती आहे तुमचं 100 आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्ष घ्या. आता याच्यातलं पहिलं दुसरं तिसरं आपण सोडवलेले आहे. चौथ्याला सुद्धा आपण काय करूया चौथं काय आहे X इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/√y. X इज इक्वल टू 15 अँड Y इज इक्वल टू किती आहे तुमचा 9. आता ही साइन काढून K द्यावं लागतं K इंटू 1/√y. मग √y इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन करणार X इंटू √y इज इक्वल टू काय आला तुमचा K आलेला आहे. मग आता K ची व्हॅल्यू किती आहे X ची व्हॅल्यू 15 K ची काढा 15 इंटू e²√9 इज इक्वल टू K. म्हणजे 15 इंटू 3 इज इक्वल टू K. म्हणजे K इज इक्वल टू किती आलेलं आहे तुमचा 45 उत्तर आलेलं आहे. K ची किंमत जे विद्यार्थी मित्रांनो K ची किंमत जी आहे ती K ची किंमत किती आलेली आहे तुमची K ची किंमत 45 आलेली आहे. आता हे काय झालं आपलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे आहे बघा X इंटू √y इज इक्वल टू K. X 15 इंटू √9 इज इक्वल टू K. म्हणजे 15 इंटू 9 ची किती येणार √3 इज इक्वल टू K. आणि मग इथे लिहू K इज इक्वल टू 15 चा 3 जा हा किती आलेला आहे 45 आलेला आहे. K ची किंमत आपण इथे बी काढली आणि बरं इथे बी काढली. तर मी काय म्हणतो आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं ना तर काय इथे लिहितो मी X इंटू √y आणि K ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे तुमची 45 आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा दोघांसाठी वेगवेगळा पाहिजे. आता आपण पुढील घटकाकडे जाऊया. म्हणजे तिसरा सेमीचा अगोदर आलाय बरं सेमीला देऊ काय अडचण नाही. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन अ हिप. बघा सफरचंदाची रास आहे. सर्व सफरचंद पेट्यात भरायचे आहेत. इफ 24 ॲपल्स आर पुट इन अ बॅग बॉक्स प्रत्येक पेटीत 25 सफरचंद ठेवली तर ती देन 27 बॉक्सेस आर नीडेड. एका जर पेटीत 24 सफरचंद ठेवली तर अशा 27 बॉक्सेस लागतात. इफ 36 आर फिल्ड इन अ बॉक्स तर त्या बॉक्समध्येच आपण जर 36 सफरचंद ठेवली तर हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड तर किती बॉक्सेस लागतील हे आपल्याला काढायचं आहे.
आपण काय करू इथं नंबर ऑफ ॲपल सफरचंदाची संख्या नंबर ऑफ ॲपल याला एक्स म्हणू आणि दुसरं कशाची कुठली बॉक्स नंबर ऑफ बॉक्स पेट्यांची संख्या नंबर ऑफ बॉक्सेस मी किती मानलं वाय मानलेलं आहे. आता बघा 24 ॲपल जर टाकली तर 27 पेट्या आणि 24च्या ऐवजी 36 टाकली म्हणजे इथं वाढली किंमत तर एका ह्याच्यात जर 36 बसवली तर दुसऱ्या ह्याच्यात बॉक्सेस 27 पेक्षा नक्कीच कमी लागणार आहेत म्हणून हे वेस्ट केलं. दिस इज इनडायरेक्ट व्हेरिएशन. हे जे आहे ते कसलं व्हेरिएशन आहे इनडायरेक्ट व्हेरिएशन आहे. इथे काय करू आपण नंबर ऑफ ॲपल आणि इथं नंबर ऑफ बॉक्स नंबर ऑफ ॲपल्स. आता बघा पहिल्यांदा ॲपल 24 टाकली की 27 बॉक्स झालं आणि आता काय करू आपण 24च्या ऐवजी 36 ॲपल टाकली तर बॉक्सेस किती लागतील तुमचे एक्स बॉक्सेस लागतील असं आपण काय करणार आहोत. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कसं होईल आता 24 आणि आता हे कोणतं व्हेरिएशन आहे इनडायरेक्ट आहे म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन होणार आहे कोणाकोणाचं 24 into 27 is equal to 36 into x. Therefore x is equal to 24 into 27 divided by 36. 9 त्रिक 27 9 त्रिक 36 म्हणजे 24 into 3 upon 4 4 into 4 4 चा 6 चा 24 is equal to k. Therefore k is equal to 6 into 3 is equal to किती बॉक्सेस लागतील तर त्याचं उत्तर आहे 18 बॉक्सेस. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे लेखी उदाहरण इनडायरेक्ट व्हेरिएशनचं सोडवलेलं आहे. हेच आपण सेमीसाठी पाहू. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंद पेट्यात भरायचे आहेत. सफरचंद वेगळ्या पद्धतीने पेट्या दोन्ही पद्धतीने एक आता प्रत्येक पेटीची 24 सफरचंद ठेवली तर पेट्या किती लागतात 27 आणि 24च्या ऐवजी जर मी 36 सफरचंद ठेवली तर पेट्या किती लागतील तुमच्या 1 लागणार आहे. आता आपण मानू मग काय करू 24ची 27 झाली म्हणजे वाढली पेट्यातली नाही 24 सफरचंदाला 27 पेट्या म्हणजे एका पेटीत जर 24 ठेवल्या तर 27 पेट्या 24ची 27 झाली म्हणजे सफरचंद वाढली म्हणजे नक्कीच पेट्या हे तर कमी होणार आहेत म्हणजे व्यस्त चलन आहे. काय म्हणू आपण हे व्यस्त चलन आहे. ठीक आहे ते व्यस्त चलन आहे आणि यांच्यामध्ये काय होतं गुणाकार म्हणजे 24 गुणिले 27 36 गुणिले किती 1 म्हणजे x बरोबर 24 गुणिले 27 आणि 36 इकडे जाऊन काय करणार आहे भागणार आहे. 12 गुणिले 24 आणि 12 त्रिक 36 2 गुणिले 27 ते 3 बरोबर 9 नाही बरोबर ते तुमचा 1 3 1 3 3 म्हणजे 27 म्हणजे काय आला 2 गुणिले 9 बरोबर किती आला 1 म्हणजे 1 बरोबर किती आला तुमचा 18 आलेला आहे. हे विद्यार्थी मित्रांनो पहा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती पेट्या लागतील म्हणून हे लिहू शकतो आपण 18 पेट्या लागतील. त्यामुळे काय देतील 18 बॉक्सेस आर नीडेड. चौथं पुन्हा ते मिळालंय असू द्या. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता काय करायचे फॉलोइंग स्टेटमेंट्स लिहायची आहे फक्त युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन फक्त सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता पहिलं पहा विद्यार्थी मित्रांनो पहिलं
द वेवलेंथ ऑफ साऊंड एल, त्यांनी दिलेल्या एल वापरले, अँड इट्स फ्रिक्वेन्सी आर इन इनव्हर्स प्रोपोर्शन, एल इनव्हर्स प्रोपोर्शन 1/L. आणि दुसरं जे द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट, बघा द इंटेन्सिटी म्हणजे काय, आय इनव्हर्सली प्रोपोर्शन विथ स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प, इनव्हर्सली, परंतु काय आय इनव्हर्सली प्रोपोर्शन 1/d स्क्वेअर असं होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हेच चौथा प्रकार आपण मराठीसाठी पाहू. ध्वनीची तरंग लांबी एल आणि वारंवारता यांच्यामध्ये व्यस्त चलन असते. व्यस्त चलन म्हणजे एल, व्यस्त चलन इत्यादी. दिव्याची प्रकाशाची तीव्रता आय आणि दिव्याचा पडद्यातील अंतराचा वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते. आय व्यस्त चलन काय झाला, वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम 7.2 मधील मी सर्व उदाहरणे घेतलेले, फक्त 2 उदाहरणे कॅन्सल झाले. तर उदाहरणे लिहा, आपल्या ग्रुपला पाठवा. धन्यवाद विद्यार्थी.